कशी आज सर्व नक्कीच मजेत असाल. तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करते. पण खरं तर बराच दिवस झाले विचार करत होते की हा व्हिडिओ लवकर मी अपलोड करेल. पण काय एडिटिंग वगैरे लवकर झाली नाही आणि काही कारणास्तव मला व्हॉईस ओव्हर वगैरेही करता येत नाही आहे. त्यामुळे थोडीशी ब्लॉग लेट होत आहे. तर इकडे मी ना छान असा हेअर स्पा करून आले होते प्रोटीनचा आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे ते. केस खूप छान झाले होते माझे, एकदम सॉफ्ट झाले होते आणि एकदम सिल्की शायनी आणि एकदम रिलॅक्स वाटत होते मसाज वगैरे करून. खरंच खूप छान वाटलं मला. त्यानंतर मग मी घरी आल्यावर छान व्हेज बिर्याणी मी आधीच बनवून गेले होते. थोडीफार राहिली होती तयारी करायची, ती केली आणि संध्याकाळी छान मग जेवण वगैरे आवरलं. खरं तर मला बराचसा वेळ झाला होता घरी यायला. मग संध्याकाळी नंतर मी काही शूट केलं नाही. नंतर मग जेवण वगैरे करून छान झोपलो आणि सकाळी मग आज सॅटर्डे होता. तर वेदांतीला स्कूलला सुट्टी होती आणि त्यांचाही काही टिफिन वगैरे द्यायचा नव्हता मला. म्हणजे उपवास होता, मध्ये घरीच फराळाचं वगैरे करायला येणार होते दुपारच्या वेळी. तर म्हटलं मग आपण सकाळची काही रिकामा वेळ आहे तर मग जी काही एक्स्ट्राची कामं वगैरे आहेत, जी काही सॅटर्डे संडे मी करते, तर तीच मी इकडे करायला घेतली होती. मग तुमच्या घरी असंच असतं का? मला नक्की कमेंट करून सांगा की रविवार असला, मुलांना सुट्ट्या वगैरे असल्या की त्या दिवशी आपल्याला बराचसा वेळ मिळतो. मग तो वेळ कुठं घालवायचा म्हणून आपण घरातली अशी एक्स्ट्राची कामं वगैरे करत राहतो. खरं तर आपल्यासाठी पण तो एक दिवस असतो सुट्टीचा. पण त्या दिवशी मला तरी वाटतं कोणीच असं आराम वगैरे करत नसतील. जे काही गृहिणी आहेत त्या घरी, ज्या हाऊसवाईफ वगैरे आहेत राहणाऱ्या, त्या नक्कीच ह्या वेळेचा वापर करून ते कामच करत असतील. खरं तर मी थोडेफार म्हणजे असे कामं बऱ्याचदा रोज करत असते. वरची जी काही डस्टिंग वगैरे आहे ती रोजच होती माझी. पण जी काही डीप क्लिनिंग आहे त्याला जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी सॅटर्डे संडेला करायला घेते. कारण की बराचसा वेळ असतो माझ्याकडं आणि वेदांतीला स्कूलला वगैरे सोडायचं नसतं आणि सकाळी टिफिन वगैरे झालेला असतो. मग एक 8च्या नंतर बराचसा वेळ राहतो. मग थोडंसं लेट वगैरेही झालं तरी काही प्रॉब्लेम नसतं, कारण की जेवण वगैरे सकाळी बनलेलं असतं. मग बाकीची कामं वगैरे, भांडी कपडे वगैरे हेच असतं. सो त्यामुळे सकाळी पटकन क्लिनिंग करायला घेतली होती मी इकडे. तर इकडे छान असं रॅक वगैरे मी क्लीन करून घेतलं, सगळं स्वच्छ झालं. मला किचन वगैरे क्लीन करायचं होतं. मग नंतर बाकीची कामं सगळी आवरून घेतली पटापट. कपडे वगैरे सगळं जी काही धुवायची होती ती सगळी, आणि मग फरशी वगैरे सगळं क्लीन केली. मग संध्याकाळी छान इव्हिनिंगला इकडे पीनट बटर वगैरे खायला, चहा वगैरे बनवून घेतला आणि मग कस्टमरचे ब्लाऊज वगैरे बनवून रेडी करून दिले मी. नंतर मग परत काही शूट नाही केलं. हा तिसरा दिवस मग आज होता वुमन्स डे, म्हणजेच आपला संडेला. तर आजचा दिवस खरंच खूप जास्त स्पेशल होता आणि सकाळपासूनच खूप छान वाटत होतं मला, कारण की मी आज ठरवलं होतं की आजचा दिवस छान आपल्याला घालवायचा आहे. आणि आज काही जास्त लोड म्हणजे नव्हता कामांचा. बऱ्यापैकी मी कालच काम आवरलं होतं त्यामुळे. तर इथे नाही, मी सकाळची बाकीची कामं करून घेतली आणि नंतर कपडे वगैरे धुवायची होती, मग ती बाजूलाच ठेवली. आणि नंतर मग आधी पहिले मी आंघोळ वगैरे झालते, मग स्किन केअर वगैरे करून घेऊ म्हटलं. तर इकडे मॉइश्चरायझर, छान लिप बाम वगैरे लावला आणि छान अशी केस झाले होते. खरं तर आज 2 दिवस झाले मी हेअर स्पा वगैरे करून आलते. तर आज मी छान हेअर वॉश वगैरे करून घेतले, छान त्याला कंडिशनर वगैरे लावून. आणि नंतर मग मी जे काही सिरम आणलं होतं ना, ती पार्लरवाल्यांनी मला सजेस्ट केलं की हे छान आहे, तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा. तर म्हटलं ठीक आहे, आपण करूयात. मी पहिले म्हणजे फर्स्ट टाईमच एक यूज करणार होते, पहिली वेळेस होती माझी ही. तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूयात. तर खूप छान केस राहतात आणि पूर्ण दिवस एकदम मॅनेज होतात केस. जास्त असे कोरडे ड्राय जर केस होत नाहीत, त्याने छान राहतात त्याने. आणि मस्त सॉफ्ट आणि एकदम सिल्की केस झाले होते. खरंच मला ह्यावेळी ना जे काही मी हेअर स्पा केला प्रोटीनचा, त्याने खूप जास्त फायदा दिसत होता, कारण की केस खूप जास्त सॉफ्ट झाले होते आणि त्यामुळे खूप छान वाटत होतं, कारण की माझे खूप जास्त ड्राय असे होतात केस. तर त्यामुळे आणि आज चांगले ऑफर होत्या वुमन्स डेच्या, 1-2 दिवस झाले, त्यामुळे
म्हटलं चला ऑफरचा पण असाही फायदा घेऊया. तसंही मला माझ्या बड्डेच्या वेळी हेअर स्पा वगैरे मला करून घ्यायचाच होता. मग त्यावेळी काही जमलं नाही. मग आज ऑफर वगैरे होत्या, म्हटलं चला आज करून घेऊयात. तर आज 2 दिवस झाले होते हेअर स्पा करून येऊन, म्हणजे तिसरा दिवस आज उगवला होता. तरी केस खूप छान सॉफ्ट होते आणि बऱ्याच दिवसाचा इफेक्ट राहतो जर तुम्ही कंडिशनर वगैरे शॅम्पू छान व्यवस्थित यूज करत असाल तर इकडे छान स्किन केअर वगैरे करून घेतलं मी आणि मस्त सिरम वगैरे केसांना लावलं होतं आणि खरंच खूप जास्त फ्रेश वाटत होतं. आज सकाळपासूनच छान रेडी झाले होते मग, आणि नंतर मग बाकीची कामं वगैरे करून घ्यायची होती आणि इकडे ध्रुवची मध्ये लुडबुड चालली होती. आणि इकडे बघा वेदांती मी जे काय करते ते पूर्ण कॉपी करत असते. जर तुमच्या घरी असंच आहे का, तुमचे मुलं असेच तुम्हाला कॉपी करतात का, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही मला कमेंट करा. सो त्यानंतर मग छान क्लिनिंग वगैरे झाली. घरातले किचन वगैरे क्लीन केलं. 1-2 डबे होते ते मी क्लीन करून घेतले. त्यानंतर इव्हिनिंगला मग छान अशी झोप झाली होती. मग थोड्या वेळ उठले. खरं तर खूप जास्त छान झोप लागली होती, त्यामुळे उठायचं अजिबात मन नव्हतं. पण म्हटलं आज चला आपण रील वगैरे शूट करूया. छान केस आज मस्त दिसत होते. सो त्यामुळे तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत खूप सारं स्वागत करते. तर आज आहे महिला दिन, त्यानिमित्त माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि छान एन्जॉय करा आजचा दिवस. आणि खूप जास्त स्पेशल डे आहे तसं तर सगळ्यांसाठीच. सो जमेल तेवढं स्वतःसाठी छान असं रेडी व्हा आणि मस्त असे फोटोज वगैरे क्लिक करा आणि अजून जे काही तुम्हाला आवडते त्या गोष्टी नक्की करा. कारण की हा दिवस तसं तर वर्षातून एकदा येतोच, पण प्रत्येक दिवस तसं तर आपल्यासाठी खास आहेच. सो त्याचमुळे तसं जर आपण जर विचार केला तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी स्पेशलच आहे, जर आपण ठरवलं ना, आपण जर तसं वागलो तरच. तर त्याचमुळे तर माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा महिला दिनानिमित्त. छान एन्जॉय करा, मस्त असे फोटोज वगैरे क्लिक करा, छान छान व्हिडिओज करा. तर मी आता व्हिडिओसाठी छान रेडी झाले, कारण की मी आता व्हिडिओज वगैरे शूट करणार आहे छान. सो इन्स्टाला जर तुम्ही मला फॉलो नसेल केला आत्तापर्यंत तर तिकडेही नक्की मला फॉलो करा. तर आत्ताच मी थोडा वेळ आधी उठले आणि छान फ्रेश झाले इकडे, कारण की मला व्हिडिओज वगैरे घ्यायचे आहेत. आणि 4-5च्या दरम्यान छान इकडे उजेड पडतो, म्हणजे खिडकीतनं समोरनं छान असा सूर्यप्रकाश येतो, कारण की आता बराच वेळ ऊन वगैरे राहतं. तर त्यामुळे ऊन वगैरे राहतं, तर त्याचमुळे आता म्हटलं व्हिडिओ शूट करूया, कारण की सूर्यप्रकाश छान असा येतो इकडे. नाहीतर बराच वेळ अंधार असतो, पण आता छान ऊन पडते त्यामुळे छान वाटते. घरामध्ये सगळीकडं फ्रेश वातावरण राहते. तर मी आता पटकन असं चहा वगैरे थोडंसं बनवते, ते घेते आणि नंतर पुढे व्हिडिओ शूट करते. तर त्यानंतर ना मग छान असं 1 ग्लास भरून पाणी पिलं, कारण की आता उन्हाळा आहेच, त्यामुळे पाण्याची खूप जास्त कमतरता होती शरीरामध्ये. त्यामुळे जास्त पाणी प्यायचं आणि जमेल तेवढे फ्रूट जे काही पाण्याचे आहेत, आता वॉटरमेलन वगैरे, ग्रेप्स, ह्या सगळ्या गोष्टी, तर हे जास्त खायचं, ज्यामधनं आपल्याला जास्त पाणी मिळतं ते पदार्थ. आणि ज्यूस वेगवेगळे तुम्ही ट्राय करू शकता आणि मुलांनाही ते द्यायचं स्पेशली. सो त्याने ना डिहायड्रेशन होत नाही आणि एकदम व्यवस्थित दिवसभर आपली एनर्जी राहते आणि असं एकदम लो वगैरे असं फील होत नाही. आणि मुलांनाही भरपूर एनर्जी लागते. ते सकाळपासून उठल्यापासून बराच वेळा ते खेळत असतात आणि सगळ्या आउटडोअर ॲक्टिव्हिटी वगैरे किंवा अजून जे काही तुम्ही घरी ॲक्टिव्हिटी करतात तर त्याच्यासाठी त्यांना एनर्जी भरपूर पाहिजे असते. सो त्यामुळे तुम्ही जमेल तेवढे मुलांना फ्रूट्स वगैरे द्या उन्हाळ्यामध्ये आणि वेगवेगळ्या ड्रिंक्सही नक्की ट्राय करा. मी तुमच्यासोबत नक्कीच रेसिपी शेअर करेल की मी काय घरामध्ये ज्यूस वगैरे शेअर करते. आणि याआधी मी आपल्या चॅनलवरती छान छान असे रेसिपी हेल्दी मी शेअर केल्यात मुलांसाठी. सो त्याही नक्की जाऊन बघत जा आणि व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा छान व्हिडिओसाठी. आणि लाईक, शेअर आणि छान एक कमेंट करा व्हिडिओला. सो मी इकडे चहा वगैरे बनवत होती, तोवर मग इकडे वेदांतीने छान इकडे फर्स्ट टाईम छान अशा कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि बाहेरचं वातावरण बघताय छान. तर आता मी छान असं चहा ठेवलाय माझ्यासाठी, मस्त असं चहा घेते, कारण खूप जास्त झोप लागली होती मला, तेव्हा उठायचं अजिबात मन नव्हतं, पण थोडंसं काम होतं मला ब्लाऊजचं, त्यामुळे मी उठले आणि म्हटलं चहा वगैरे माझा घेऊन झाला होता. नंतर मला एक कस्टमरचे ब्लाऊजला हुक वगैरे लावून द्यायचे होते आणि थोडे अल्टर करून द्यायचे होते. तर हे ब्लाऊज मी आधी यांचं शिवून दिलं होते, बाह्यांना वगैरे, स्लीव्जला डिझाईन वगैरे. आणि बॅकनेकही खूप छान झाला होता त्याचा. मी याचा व्हिडिओ आधी शेअर केला आहे वाटतं, तोही नक्की बघा तुम्ही.
किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईलच. हाही ब्लाऊज खूप छान बसला होता त्यांना. मग त्यानंतर बरेचसे ब्लाऊज शिवले त्यांनी. मग आता त्यांना गावी जायचं होतं, त्यामुळे मग थोडंसं अल्टर वगैरे करून दिले ब्लाऊज. आणि जे काही जुने ब्लाऊज होते त्यासाठी त्यांना छान असे हुक बसवून घ्यायचे होते, जे की खराब झाले त्यांचे. त्यामुळे मग हुक वगैरे बसवून दिले. नंतर छान मग इकडे चहा वगैरे घेत होते मी. आणि मस्त असं चहा घेतला. आणि कितीही ऊन असलं किंवा काही असो, पण चहा काही सुटत नाही. त्यानंतर मग आज वुमन्स डे होता, त्यामुळे यांनी छान असं आईस्क्रीम आमच्यासाठी घेऊन आले होते, कारण की बाहेर जायचं काही प्लॅन नव्हता आज. तर आज होती फायनल मॅच. सो त्याचमुळे मग छान इकडे आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली. आणि लगेचच इकडे मग मॅच वगैरे यांचं बघायचं चालू झालं होतं. लगेच इकडे मॅच वगैरे लावून घेतली होती त्यांनी मोबाईलवरती. आणि नंतर मग छान आम्ही मॅच वगैरे बघत असं छान प्रकारे जेवण